तर काय असं काही उठल्या निघालो होतो कोपरगावला जायला. मग काय आलो गाडीमध्ये बसलो. द्यावं म्हणलं गाडी चालू करून सकाळी सकाळी. मग काय गाडी दिली चालू करून निघालो कोपरगावला जायला. सकाळी सकाळी म्हणजे 6च वाजले होते बरं का. मग काय निघालो कोपरगावला जायला. आलो होतो भरपूर पुढं. काय जाता जाता CNG कमी होता गाडीत. मग काय घ्यावं भरून म्हणलं इथं जपेश पंपावर CNG चालू आहे. ते सकाळी फोन करून पाहिला होता पोऱ्याला. तो म्हणे चालू आहे म्हणे पंप. म्हणलं आलोच म्हणलं थोड्या वेळात. मग काय आलो जपेश पंपापाशी जवळ. मग काय घेतला CNG भरून. आपली काय गाडी मागून भरून देते. सकाळी 6 वाजता सुद्धा लाईनीत माणसं राहते राव, लय गर्दी राहते. मग काय निघालो कोपरगावला जायला. म्हणलं परत एकदा कोपरगावमध्ये CNG भरून घ्यावं. मग काय पुलापाशी आलो होतो जवळ. मग काय घ्यावं म्हणलं. मग काय नाही परत कोपरगाववरून घरी येत होतो तरी लय अंधार होता. CNG भरून घेतला होता बरं का. मग काय घरी आलो. दोन्ही गाड्या धुवून घेतल्या. मग काय निघालो शिर्डीला जायला. शिर्डीला ड्रायव्हर मामाला घेऊन यावं म्हणलं. शाळेत जायचं होतं. मग काय त्यांना घेऊन आलो. संध्याकाळी इस्त्रीवाल्याकडे गेलो. कपडे इस्त्री टाकायचे होते. तो पुरा गंजाडाच घालून बसला होता. पण मग दिले त्याला आपले कपडे इस्त्रीला. मग काय घेतले त्यांनी कपडे इस्त्री करायला. तो म्हणे उद्या परवा भेटून जाईल. मग काय संध्याकाळी परत यायला गेलो. सुपारी होती मित्राची आणि हळद होती. गेलो मस्तपैकी तिथं थोडंफार चकरा बिकरा मारल्या. लय गर्दी होती बरं का. आपण काय साईडला उभं होतो थोडं. घेतलं मग काय निघालो घरी जायला. आलो होतो घरीपाशी. मग काय आता काही काम नव्हतं. मग काय घरी 2 गाड्या होत्या तर मग काय घेऊ म्हणलं गाडी रिवर्स मध्ये वळवता नाही यायची. आलो होतो माघारी. गाडी तर सजवेल दिसू राहिली. अरे नवरदेव आणायला जायला होती काय ना गाडी. नवरदेव आणायला जायला होती गाडी. मग काय आता जाऊ द्या सगळे आपल्यालाच लय ताण धुवायचं आता. सगळं काढून डिझेलने धुवावं लागेल आता डायरेक्ट.